नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। पाडोशी येथे ग्रामस्थांचा धरणावर ठिय्या आंदोलन। अकोले तालुक्यातील पाडोशी येथे पंचक्रोशीतील सर्व सरपंच तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पाडोशी धरणाचा दरवाजा बंद करून पाणी न सोडण्याचा इशारा दिला। पाडोशी हे धरण बांधून 21 वर्ष पूर्ण होत आहेत, परंतु ते धरण होत असताना येथील काही अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी धरणात केल्या आहेत। त्याचा मोबदला म्हणून नंतर सरकारने एक आर्थिक स्वरूपात मदत केली। तेथील स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार तुम्हाला खाली जमीन देतो असे आश्वासन प्रशासनाने केले होते। आमचं पाणी आम्हाला पुरत नाही आणि तरीही देखील राजकीय दबाव किंवा अधिकाऱ्यांनी येऊन हे पाणी सोडल्यानंतर गावकऱ्यांच्या ज्या मूलभूत गरजा शेतीसाठी पुरवल्या जात नाही। काही शेतकरी म्हणाले की या बंधाऱ्याचे GR दाखवा, ज्या गावांचं लाभक्षेत्र आहे त्या गावांना खाली पाणी सोडल्यामुळे वेळेवर पाणी पुरवठा होत नसल्याचे दिसून आले। यावेळी पंचक्रोशीतील व गावातील सर्व ग्रामस्थ यांनी पाडोशी धरणावर उपविभागीय सहाय्यक आयुक्त श्रेणी 1 पाटबंधारे विभागीय अधिकाऱ्यांसोबत उन्हातान्हात ठिय्या आंदोलन केले। यावेळी उपस्थित पाडोशी सरपंच दत्तू कुलाळ, पंचक्रोशीतील सर्वच सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ यासह अप्पा साबळे, गिरीश नाडेकर, जयराम साबळे, संतोष साबळे, दत्तू साबळे, दीपक साबळे, श्रीराम जाधव, रामू जाधव, दौलत साबळे, नवनाथ साबळे, पोपट कुलाळ, गणेश साबळे, भाऊराव साबळे, सचिन साबळे व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते। दोन्ही किती मातीला काढलेले गेले, त्याचं पाणी किती कमी झालं, तुम्ही इथं पाणी मोजलं, वरती मोजलं का जाऊन? थांबा, जास्त नका बोलू, थांबा 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 साहेब, पाणी का सोडायचं खाली तेवढं सांगा। सावरगाव पाटपर्यंत शेवटपर्यंत असं ह्या बंधाऱ्याचं लिखित आहे का तुमच्याकडं? लाभ क्षेत्र कोणते सांगा। हे थांबा, हे बोलू नका, लाभ क्षेत्र कोणते ते सांगा। नका बोलू, थांबा, कोणीच बोलू नका। हा, मग सांगेन पाडोशीला सावरगाव पाटपर्यंत तुम्ही कोणत्या नियमात सोडिता? तुमच्याकडे जार आहे का त्या पद्धतीचा? लाभ क्षेत्र पाडोशी धरणातला आहे का ते? सावरगाव दाखवा तुमच्याकडे गोश्वार असेल काय असेल? पाडोशीतून सावरगाव पाट आमचं ते म्हणणं नाही। तुम्हाला पाडोशी धरणाचं लाभ क्षेत्र किती आहे हे सांगा आम्हाला। 709 IC ते जाऊ द्या। लाभ क्षेत्र कोणतं गाव आहे ते? लाभ क्षेत्रात हे 5 गाव आहेत। हा, नमस्कार, मी सरपंच पाडोशी ग्रामपंचायत। आमच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये हे पाडोशी धरण आज झाल्याला 21 वर्ष पूर्ण होत आहेत, परंतु ते धरण होत असताना जो काही मोबदला म्हणून आमच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या स्वरूपात नंतर त्यांनी सरकारने एक आर्थिक स्वरूपात मदत केलेली, पुनर्वसन जे काही होणार होतं किंवा त्या मोबदल्या शेतकऱ्यांना जमिनी दिल्या जाणार होत्या खालच्या भागामध्ये, त्याही दिलेल्या गेलेल्या नाहीयेत। अशी ही फसवणूक झालेली आहे। पुन्हा जो काही पाणी साठा होतो त्या पाणी साठ्यामधूनही आमचा लाभ क्षेत्रामध्ये जी गाव आहेत, कोकणवाडी असेल, पिंपळदरावाडी असेल, एकदरे असेल, या गावांचा पाणी उपसा कमी असल्याचं कारण देऊन आणि अधिकारी जो काही पाणी पुरवठा आमच्याकडून खालच्या भागांना म्हटले सांगवीपासून खालील भागांसाठी जो काही पाणी सोडलं जातं, प्रवर्तन सोडलं जातं, ते आजवर ठीक होतं, आमचा उपसा कमी होता। परंतु आज आमचा उपसाही वाढलेला आहे। त्यातल्या त्यात गावाने काही वरील केटी असतील, धरण असेल, माथ्याकडून जे काही रेवत चाललेले, भरत चाललेले, त्यांनी आमचा पाणी साठाही कमी होत आहे आणि याच कारणास्तव डिहायड्रेशन होत असेल, या कारणांनी काय होतं, आज आम्हाला आमचंच पाणी आम्हाला पुरत नाहीये। आणि तरीही जर राजकीय दबावापोटी म्हणा किंवा अधिकाऱ्यांनी येऊन आणि हे पाणी सोडल्यानंतर आम्हाला आमच्या गावकऱ्यांच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत, पाणी स्वरूपात असेल, शेती स्वरूपासाठी जे काही पाणी लागते ते पाणी जर पुरवलं जात नाहीये, गेल्या वर्षी सुद्धा 2-2 प्रवर्तन सोडल्यामुळे आमच्या ग्रामपंचायतला सुद्धा गावकऱ्यांना पाणी पिण्यासाठी तुटवडा आला होता आणि आम्हाला अक्षरशः गाळ त्या नळामधून प्यावा लागला। मग या अडचणी जर खालील अधिकारी किंवा कर्मचारी समजून घेत नसतील, खालील गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करत असतील, तर आम्ही हे कुठवर सहन करायचं? याचाच निषेध म्हणून आज गावकऱ्यांचा जो काही असंतोषाचा उद्रेक दिसून आला आणि त्यातून गावकऱ्यांनी जे काही प्रवर्तन सोडण्याची भाषा केली होती अधिकाऱ्यांनी 4 दिवसांची, शमशेरपूर सावरगाव पर्यंत पाणी सोडण्याची, ते गावकऱ्यांनी आज येऊन आणि गावकऱ्यांनी आपल्या हाताने ते पाणी बंद केलेलं आहे
आणि तदनंतर अधिकाऱ्यांना कळवून आणि त्यांना ती पाणी पातळी दाखवण्यासाठी इथपर्यंत बोलवलेलं आहे. त्या गावकऱ्यांच्या बोलवण्यातून अधिकारी असतील, आमचे जोरवेकर साहेब असतील, सूर्यवंशी साहेब असतील, त्यांनी येऊन धरणावर येऊन पाणी पातळी पाहिली आणि गावकरी जर पाणी सोडायला नाकारत असतील तर आम्ही कुठल्याही प्रकारचा विरोध त्यांना करणार नाही किंवा आमच्या हाताने पाणी सोडणार नाही असं शब्द देऊन आणि ते इथून निघून गेलेले आहेत. सुराज्य मराठीकरिता प्रतिनिधी बाजीराव भांगरे, एकदरे, पाडोशी. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.